टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। पंधरा दिवसात अधिवेशन घ्या, अध्यादेशाची अंमलबजावणी करा, मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम। जरांगेंनी ओबीसी आरक्षणावर बोलू नये, जरांगेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, थेट कोर्टातच भेटण्याचं लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना आव्हान। ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिलं, आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, राजकीय जोडे बाहेर ठेवून मग भूमिका घ्यावी, संजय शिरसाट यांचा भुजबळांवर हल्लाबोल। ओबीसींच्या हक्काकरता 20 तारखेला विराट स्वरूपात एकत्र येणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची घोषणा। वंचितचा अखेर महाविकास आघाडीत समावेश, महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी, राऊत पटोले आणि जयंत पाटलांची पत्रावर स्वाक्षरी। महाविकास आघाडीच्या बैठकीत अपमान केल्याचा वंचितचा आरोप, बैठकीच्या दालनाबाहेर तासभर बसून ठेवल्याचा वंचितच्या डॉक्टर पुणकर यांचा आरोप। राज्यसभेच्या 6 जागांकरता महायुतीत रस्सीखेच, महायुतीकडून विनोद तावडे, पंकजा मुंडे, राम शिंदेंच्या नावाची चर्चा। नाशिकवर काँग्रेस ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार गटाचा दावा, गोकुळ पिंगळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक। लोकसभा निवडणुकीकरता संघ दक्ष, मार्चमध्ये संघाची नागपूरमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, 16, 17 आणि 18 मार्चला रेशीमबागमध्ये होणार सभा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार, जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। आम्हाला नितीश कुमार यांची गरज नाही, दबावामुळे नितीश कुमार बदलले, राहुल गांधींची नितीश कुमार यांच्यावर टीका। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, सायफर प्रकरणी इम्रान खान यांना सुनावली आहे 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा। आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, कला क्षेत्रातील भरीव योगदानाकरता 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांकडून घोषित। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर, नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन करणार। अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विकासाच्या विरोधात, अदृश्य शक्ती मराठी माणसांच्या विरोधात, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। 2 राज्यांची सत्ता बदलण्यात भाजपच्या 2 नेत्यांचा हात, महाराष्ट्राच्या सत्तांतरणात देवेंद्र फडणवीसांचा हात, तर बिहारमधल्या सत्तांतरणात विनोद तावडेंमुळे सगळ्या घडामोडी, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। नारायण राणेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी झाली आहे भेट, भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात। विजय वडेट्टीवारांची किरण सामंत यांनी घेतली भेट, किरण सामंत मंत्री उदय सामंत यांचे बंधू। सदावर्तेंविरोधात उच्च न्यायालयामध्ये कॅवेट दाखल, दौंडमधल्या मराठा संयोजकांकडून कॅवेट दाखल, मराठा समाजाचं म्हणणं ऐकून घेण्याची याचिकेमार्फत विनंती। उद्धव ठाकरे 3 ते 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर, उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प। बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद, जिल्ह्यात 68% सर्वेक्षणाचं काम पूर्ण। पुण्यात राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक, सरकारनं काढलेल्या जीआरची ओबीसी कार्यकर्त्यांनी केली आहे होळी। पीक विम्याच्या मुद्द्यावरून वाशिममध्ये ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालयच फोडलं।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.